नमस्कार मित्रांनो, आपण मिल्टन हर्षी यांचा जीवन प्रवास नीलिमा करमरकर यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. तर चला जाणून घेऊया यापुढील भाग. मिल्टन हर्षीच्या जीवनात इसवी सन 1893 आणि इसवी सन 1894 ही 2 वर्ष अतिशय धामधुमीची गेली. या काळात अनेक घडामोडी घडल्या, काही गोड तर काही कटू. चॉकलेटची मशिनरी तर लँगस्टरला आली होती, त्यावर अहिर्निश काम सुरू होते. काही चॉकलेट क्षेत्रातील तज्ज्ञांना मिल्टनने मार्गदर्शनासाठी बोलावले आणि त्या सर्वांचे प्रयोग सुरू झाले. व्हॅनिला स्वीट चॉकलेटची निर्मिती करण्यात यश आले. त्यालाच लोक नंतर डार्क चॉकलेट म्हणू लागले. एकंदर सर्व काही सुरळीत सुरू झाले होते. अशातच एक दुर्दैवी घटना घडली. अल्पशा आजाराचे निमित्त होऊन मॅटी आंटीचे इसवी सन 1894 मध्ये निधन झाले. मिल्टनला मोठाच धक्का बसला. आजपर्यंतच्या त्याच्या वाटचालीत या मावशीचा त्याला आधार होता. तिचे मार्गदर्शन आणि सर्व प्रकारचे काम करण्याची वृत्ती, वेळप्रसंगी स्वतःचे घर गहाण ठेवून तिने केलेली आर्थिक मदत, हे सर्व मिल्टन कसं विसरणार होता? मॅटी अविवाहित होती. मिल्टन हा जणू तिचा मुलगाच होता. त्याने तिचे उपकार स्मरून सर्व सुविधांनी युक्त असे घर तिच्यासाठी बांधले होते. ती रसिकतेने सर्व गोष्टींचा उपभोग घेत होती. परंतु दैवगतीपुढे इलाज नाही. मिल्टनने तिच्या नावे अनेक देणग्या दिल्या. दफनविधीपूर्वी मॅनोनाइट चर्च फुलांनी सजवले. मॅटी आंटीला फुलांचे वेड होते. चर्चभर जिथे नजर जाईल तिथे फुलेच फुले पसरली होती. बाहेरील बाजूस फुलांचे गालिचे पसरले होते. या सर्व गोष्टी मॅनोनाइट पंथाच्या विरुद्ध होत्या. पण मिल्टनचे म्हणणे होते की तत्वांपेक्षा मानवी भावना जास्त महत्त्वाच्या. धंद्यात रममाण झालेला मिल्टन सतत देश परदेशात दौरे करत होता. एक दिवस त्याची आई फॅनी म्हणाली, मॅटीच्या दुःखातून बाहेर पडून तू पुन्हा उभारी घेतलीस, हे चांगलंच झालं. आईचा प्रेमळ मूड बघून तो आई शेजारी बसला आणि तिचे हात हातात घेऊन म्हणाला, आज मॅटी आंटी धंद्याचा विस्तार बघायला असती तर मला आनंदच झाला असता. पण खरं सांगतो की जोपर्यंत मी चॉकलेटमध्ये विविध प्रयोग करण्यात स्वतःला गुंतवून घेईन तोपर्यंत मी जगातला सर्वात सुखी माणूस असेन. संभाषणाचा धागा पकडून मिल्टन पुढे म्हणाला, आई, माझ्या मनात नेहमी वडिलांचा विचार येतो. कोलोरॅडोमध्ये खाणीच्या व्यवसायासाठी गेलेले हेनरी हर्षी न जाणो सध्या कुठे असतील, काय करत असतील. फॅनी उद्वेगाने म्हणाली, ते दुसरं काय करणार? तू मागील वेळी दिलेले पैसे ते उडवतील आणि तुला पुन्हा त्रास देण्यासाठी येतील. मिल्टन म्हणाला, ते आता 64 वर्षाचे असतील. इकडे तिकडे फिरण्याचे त्यांचे वय नाही. मला त्यांना घरी बोलावून घ्यावे असे वाटते. शेवटी मी त्यांचा एकुलता एक मुलगा. माझं हे कर्तव्यच नाही का? आई फॅनी म्हणाली, असं असेल तर तू माझ्याकडून त्यांच्या स्वागताची अपेक्षा सुद्धा करू नकोस. मी त्यांच्याबरोबर एकत्र कधीही राहणार नाही. फॅनीने स्वतःची नोंद लँगस्टर डिरेक्टरीमध्ये विधवा अशी केली होती. मिल्टनला हे अजिबात आवडत नसे. फॅनीचे म्हणणे होते की मी या नालायक माणसाबरोबर आयुष्याची अनेक वर्ष वाया घालवली. मी त्यांना डिवोर्स देऊ शकत नाही. ते माझ्या पंथाच्या तत्वाविरुद्ध होईल. हे सर्व ऐकून मिल्टनने ठरवले की त्यांचे होमस्टीड हे जुने सामायिक घर विकत घेऊन तिथे वडिलांना सन्मानाने ठेवायचे. आता त्याला हे सर्व काही शक्य होते. त्याने आपल्या चुलत्यांशी बोलणी केली. आता त्या शेतघरात कोणीच वास्तव्यास नव्हते. घर उत्तम प्रकारे आधुनिक सोयींनी सुसज्ज करणे सहज शक्य होते. नातेवाईकांना भरपूर पैसे देऊन मिल्टनने हे घर स्वतःच्या नावावर करून घेतले. त्याचा खटाटोप बघून आई म्हणाली की तुला एक दिवस वडिलांना इथं आणल्याचा पश्चाताप होईल. ते इथे अनेक उद्योग करून सगळा गोंधळ घालतील. त्यावर मिल्टनने सांगितले की असे काही होणार नाही. मी तिथे इस्टेट मॅनेजर नेमणार आहे. घराची देखभाल करणे, स्वयंपाक करणे या सर्व गोष्टींसाठी नोकर असतील. त्यांना स्वतंत्र घोडागाडी असेल. त्यांना आर्थिक चणचण भासणार नाही. अशी सर्व योजना मी करणार आहे. हे सर्व ऐकून हताश झालेल्या फॅनी आईने खांदे उडवले. हेनरी हर्षी उर्वरित आयुष्य त्या घरात आनंदाने जगले. मिल्टन आईला म्हणाला, तू सुद्धा तुला हवं त्यावेळी कॅन्डी रॅपिंगचं काम थांबव. मला माहीत आहे की तुला चेन, छान छोकी अजिबात आवडत नाही. पण आयुष्यात उरलेली वर्ष तू आरामात आवडत्या गोष्टी करण्यात, मैत्रिणींना भेटून गप्पा टप्पा करण्यात, तुला जे हवं ते सर्व काही करण्यात घालवावीस असं मला वाटतं. हे ऐकून फॅनी म्हणाली की तू खरोखर एक आदर्श मुलगा आहेस. पण मी सध्या जे काही करीत आहे ते माझं आवडतं
कामच आहे. फक्त माझ्या जागी तू एखादं मशीन आणून ठेवू नकोस, कारण मरेपर्यंत मला हेच काम करायचं आहे. मिल्टन म्हणाला, मग तुला अजून अनेक वर्ष हेच काम करायचं आहे हे लक्षात ठेव. कुठलंही मशीन तुझी रिप्लेसमेंट करू शकणार नाही. मुलगा आणि आई यांचं संभाषण बरेच दिवसांनी शांतपणे सुरू होतं. फॅनी आई मिल्टनला म्हणाली की तू आता 40 वर्षाचा होशील. तू एक चांगला मुलगा आहेसच, पण माझी खात्री आहे तू चांगला पती आणि कर्तव्य तत्पर बाप पण होशील. आयुष्याला स्थैर्य येण्यासाठी लग्न करण्याचं मनावर घे. त्यावर मिल्टन म्हणाला, मला विवाह करून मुले बाळे वाढवायला खूप आवडेल, पण इतके दिवस या गोष्टींसाठी वेळच झाला नाही. आता माझ्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, कुटुंबाला देण्यासाठी वेळही आहे, पण मी माझ्यासाठी बायको शोधू शकत नाहीये. फॅनी आई कौतुकाने म्हणाली की तू लग्नासाठी उभा आहेस हे कळल्यावर लँगस्टर मधल्या मुलींची रांग लागेल. त्यावर मिल्टनचे म्हणणे असे होते की इथल्या मुलींना माझ्या व्यवसायाबद्दल माहिती असल्याने माझा पैसा बघून त्या लग्नासाठी तयार होतील. फॅनीने त्याला सल्ला दिला की पैशासाठी हपापलेल्या लोकांपासून सावध राहा. तू सर्वत्र प्रवास करतोस, देश परदेशात फिरत असतोस, तुला नक्की चांगली मुलगी भेटेल. शांत, कष्टाळू, साधे राहणीमान असलेली मुलगी तुला सुखी करेल. आईच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणं अवघड होतं, पण मिल्टनने आता मनावर घेतलं होतं. मिल्टनच्या विवाहापूर्वी हर्षी कुटुंबियांसंबंधी जाणून घेणे इंटरेस्टिंग होईल. मिल्टनचे पूर्वज साधारणतः इसवी सन 1600 ते 1700च्या काळात अमेरिकेत आले. त्या काळात हे लोक टोळ्याटोळ्यातून राहत असत. युरोपातल्या धार्मिक छळाला ते कंटाळून गेले होते. आताचे स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया या भागात ते होते. मेनो सायमन हा त्यांचा गुरु अथवा नेता होता. हे लोक ख्रिश्चन असले तरी स्वतःला ना प्रोटेस्टंट ना कॅथॉलिक मानतात. ते ॲनाबाप्टिस्ट विचारावर व येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवतात. आमिष, मेनोनाइट, ब्रेथन असे वेगवेगळे गट होते. प्रत्येकाची वेगळी चर्चेस आजही आहेत. विल्यम पेन याने अमेरिकेतील रेड इंडियन लोकांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या. या लोकांचे स्थलांतर करून त्यांना धार्मिक स्वातंत्र्य मिळेल या इराद्याने अमेरिकेत आणले. पेनिसिल्व्हेनिया येथील गवताळ कुरणे आणि सुपीक जमीन या लोकांना विकून तेथे त्यांच्या वसाहती स्थापन झाल्या. या सर्व टोळ्यातील लोकांच्या भाषेचे फ्युजन होऊन पेन्सिल्व्हेनियन डच अशी नवीन बोली उदयास आली. यातील डच हा शब्द नेदरलँडशी संबंधित नसून तो डॉइश या जर्मन शब्दाचा अपभ्रंश आहे. येथे आजही जर्मन टाउन आहे. लँगस्टरला त्यांच्या कॉलनीज आहेत. ग्रेस, जॉय अँड पीस हे त्यांचे तत्व आहे. साधी राहणी, यंत्राचा कमीत कमी उपयोग आणि स्वतः धान्य पिकवून ते खाणे यावर त्यांचा भर असतो. हरिसी या मूळ टोळीपासून हर्षी कुटुंबाचा उदय आहे. या लोकांचे बोधचिन्ह विशिष्ट प्रकारचे हरिण आहे. मिल्टन हर्षी कोटावर नेहमी हरणाच्या आकाराची पिन लावत असे. मिल्टनची आई फॅनी मेनोनाइट पंथाची कट्टर उपासक होती, परंतु मिल्टनचे वडील आणि तो स्वतः मात्र वेगळी जीवनशैली बऱ्याच प्रमाणात जगत होते. तुम्ही मुलांसाठी मागे काय ठेवून जाता यापेक्षा तुम्ही त्यांना कसं वाढवता हे महत्त्वाचं आहे. जेम्सटाउन हे न्यूयॉर्कचे एक उपनगर. अमेरिकेच्या कंपनीचा सेल वाढविण्याच्या दृष्टीने मोठ्या ऑर्डर्स मिळवण्यासाठी मिल्टन अनेकदा पूर्वेकडील या भागांना भेटी देई. इथे मोठ्या प्रमाणात चॉकलेटचे घाऊक विक्रेते होते. कन्फेक्शनर्सची या परिसरात मांदियाळी होती. याच गावात एडी वर्क्स या नावाने चालवले जाणारे मोठे सोडा फाउंटन व मिठाईचे दुकान होते. अशा ठिकाणांना भेटी देणे हा मिल्टनचा आवडता छंद होता. त्यावेळी स्वतः काम केलेल्या रॉजर्स फाउंटनची आठवण येई. तरुण मुलामुलींनी एकत्र जमून टेबल पकडून गप्पा मारण्याची ही खूप छान जागा होती. दरवेळी या गावच्या ट्रीपमध्ये तरुणांच्या या अड्ड्याला मिल्टन हटकून भेट देत असे. एकदा असाच त्या दुकानात गेल्यावर ऑर्डर देण्यासाठी तो काउंटरवर गेला. तिथल्या विक्रेतीशी तो बोलत असताना एक उंच मुलगी पाठमोरी उभी होती. मिल्टनचा आवाज ऐकून ती गर्रकन मागे वळली. ती तेथील कर्मचारी होती. तिने मिल्टनला गुड मॉर्निंग, मे आय हेल्प यू असे विचारले. काही वेळ मिल्टन तिच्याकडे निरीक्षण करत बघत राहिला.
तिचा शेलाटा बांधा, लालसर रंगाचे केस, दाट लांब पापण्या आणि राखाडी रंगाचे डोळे आकर्षक दिसत होते. लाल केस अतिशय कमी लोकांमध्ये आढळतात. चटकन भानावर येऊन मिल्टनने तिला गुड मॉर्निंग केले आणि शोकेसमधल्या एका पेस्ट्रीकडे बोट दाखवले. तिने तत्काळ त्याला पेस्ट्री सर्व केली. नंतर काही वेळ मिल्टन तेथेच रेंगाळत काही बाई चौकशी करू लागला. मिल्टनच्या डोक्यात विचार सुरू झाले. ती मुलगी आकर्षक होतीच, पण मिल्टन 40शीचा आणि ही तरुणी जेमतेम 25शीची. मिल्टन चणीने बुटका, पण ही मात्र सडसडीत उंच. मिल्टनच्या डोक्यात आणि मिशीमध्ये रुपेरी केस डोकावत होते आणि ती मात्र तारुण्याने नितळत होती. मिल्टनच्या मनात आले की हिला कशाला माझ्यामध्ये इंटरेस्ट वाटेल. तिला एखादा शोभेलसा जोडीदारसुद्धा असेल. परंतु मिल्टन तिच्या हालचाली निहाळत चिवटपणे तिथे बसून राहिला. मग त्या मुलीने त्याच्याकडे बघून एक हास्य फेकले आणि जवळ येऊन म्हणाली, मी तुम्हाला या गावात यापूर्वी कधी बघितलेले आठवत नाही. तुम्ही इथून कुठे दुसरीकडे जाण्यापूर्वी या पार्लरमध्ये थांबला आहात का? मिल्टन म्हणाला, मी बिझनेससाठी इथे वरचेवर येतो. गेल्या काही महिन्यात मी बरेचदा या दुकानात आलो होतो, पण तुम्ही तेव्हा दिसला नाहीत. त्यावेळी ती मुलगी म्हणाली की ती नव्यानेच या कामावर जॉईन झाली आहे. नंतर तिने आपणहून सांगितले की माझं नाव कॅथरीन स्विनी, पण माझे फ्रेंड मला किटी म्हणतात. मिल्टन म्हणाला, आपली मैत्री होईल असं वाटतंय. तू मला मिल्टन म्हणू शकतेस. एवढं बोलताना मिल्टन लाजून घामाघूम झाला. तो किटीला म्हणाला की मला मुलींशी बोलायची सवय नाही. हे बोलणंसुद्धा माझ्यासाठी खूपच आहे. किटी मोठ्याने हसून म्हणाली, आपलं आयुष्य फार छोटं असतं, तेव्हा रूढी नीतिनियम यांचा बाऊ करण्यापेक्षा ते आनंदाने जगणं महत्त्वाचं नाही का? तिने हात पुढे करून हस्तांदोलन केलं आणि म्हणाली की मिल्टन, मी तुझी ओळख कायम ठेवेन. मिल्टनच्या मनात अनेक आशा पल्लवित झाल्या आणि त्याच्या जेम्स टाऊनच्या फेऱ्या वाढल्या. त्याच्या सहकाऱ्यांना आश्चर्य वाटू लागले की हा वरचेवर या लहानशा गावी का जात आहे. काही महिन्यातच किटीने ती नोकरी सोडली आणि ती न्यूयॉर्क शहरात एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून कामाला लागली. आता मिल्टन दर विकेंडला रेल्वेचे तिकीट काढून न्यूयॉर्कला जाऊ लागला. आता त्याची मजल तिला डिनरला नाटकाला घेऊन जाणे इतकी पुढे गेली होती. अशा प्रकारे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि वर्षभरात त्यांनी एकमेकांना स्वीकारून लग्न करण्याचे ठरवले. त्यावेळी मिल्टन हातात कपड्याची बॅग घेऊन निघाला होता. आपण कुठे जात आहोत याचे प्रत्युत्तर आईला देणं त्याला भागच होतं. तो हसत हसत आई फॅनीला म्हणाला, तू मला एखादी लाईफ पार्टनर शोधायला सांगितली होतंस ना. मी तुझी इच्छा पूर्ण करतोय. मी माझा विवाह करण्यासाठी न्यूयॉर्कला चाललो आहे. त्यानंतर मी प्रत्येक विकेंडला घरातच असेल. फॅनीला त्याने अचानक दिलेली बातमी ऐकून आश्चर्य वाटले. तिने आतुरतेने मिल्टनला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. मिल्टन तिला म्हणाला की तू लवकरच माझ्या बायकोला भेटशील. अधिक काही बोलायला अवसर न देता आपल्या प्रियमतेला भेटण्यासाठी तो न्यूयॉर्कला रवाना झाला. किटी ही एक अतिशय छान मुलगी, एका आयरिश स्थलांतरित कुटुंबातील मुलगी होती. तिच्यासारख्या मुली साधारणपणे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर एखाद्या श्रीमंत कुटुंबात घरकाम, गव्हर्नेस वगैरे प्रकारच्या नोकऱ्या करून कुटुंबाला हातभार लावीत. पण किटी ही संभाषण चतुर, बोलघेवडी, खळखळून हसणारी मुलगी होती. विविध स्तरावरच्या लोकांच्यात हसून खेळून वावरणे व त्यांच्याशी ओळखी करून घेणे तिला आवडत असे. तिच्या बहिणी ड्रेसेस शिवून बुटीकमध्ये विकत असत. किटीला फॅशनेबल कपडे, त्या कालच्या फॅशननुसार विविध प्रकारच्या हॅट्स, मोठमोठ्या स्टोअर्समध्ये शॉपिंग करणे याची आवड होती. मिल्टनला तिच्या या सर्व गोष्टी व स्वभाव आवडत असे. प्रत्येक भेटीवेळी तो भेटवस्तूंचा नजराणा पेश करत असे. वर्षभराच्या कोर्टशिपनंतर 25 मे 1898 रोजी सेंट पॅट्रिक्स कॅथड्रल न्यूयॉर्क येथे रोमन कॅथलिक प्रीस्टसमोर त्यांनी विवाहबंधनाची शपथ घेतली. या प्रसंगी त्यांनी कोणालाही निमंत्रित केले नव्हते. त्यांच्या दृष्टीने विवाह हा त्यांचा खाजगी समारंभ होता. आशीर्वाद देण्यास प्रीस्ट होते. काही दिवसात नवपरिणीत जोडपे लँगस्टरला परतले.
तोपर्यंत स्थानिक वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वत्र पसरली होती. प्रत्येकजण मिसेस हर्षीला बघण्यासाठी उत्सुक होता. घराकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला घोडागाडी लावून लोक कुजबुजू लागले होते. घराच्या अंगणात काही जवळची मंडळी आपणहून जमली होती. काही जण रस्त्यावरून सहजच जात असल्याचे भासून टवकारून घराकडे बघत होते. अर्थातच किटी हर्षीबद्दल सर्वत्र उत्सुकता होती. आई फॅनीने घराच्या दरवाजात नववधूवरांचे स्वागत केले. फॅनीने किटीला आपात मस्तक बारकाईने न्याहाळून बघितले आणि ती म्हणाली, माझ्या लाडक्या मुलाचं हास्य चोरणारी तूच ती मुलगी आहेस तर. न्यूयॉर्कहून आली आहेस, पण आमचं लहानसं लँगस्टर तुला नक्कीच आवडेल. उत्तरादाखल छानसं लाजून हसत किटी म्हणाली की मला इथे राहायला आणि तुमच्याशी मैत्री करायला नक्कीच आवडेल. फॅनीने होकारदर्शक मान हलवली, पण तिचे लक्ष होते कॅरेजमधून उतरवून घेण्यात येत असलेल्या किटीच्या मोठमोठ्या बॅगांकडे. फॅनी म्हणाली, अरे बाप रे, एवढे प्रचंड सामान घेऊन तू आली आहेस. तेव्हा मिल्टन किटीकडे बघून कौतुकाने म्हणाला की तिच्यासाठी मी संपूर्ण नवीन वॉर्डरोब आणला आहे. या बॅगेत तिचे सर्व कपडे आहेत. फॅनी म्हणाली, चल किटी, मी तुला तुझ्या बॅगा उघडून कपडे व्यवस्थित लावायला मदत करते. खरं म्हणजे किटीला आपल्या बॅगा, व्यक्तिगत सामान सासूसमोर उघडण्याची इच्छा नव्हती, पण तिने ते दर्शवले नाही. बॅगेतले प्रत्येक ड्रेस बाहेर काढून फॅनी आई त्याचे निरीक्षण करत होती. इतके मौल्यवान, कलाकुसर केलेले, विविध रंग व कपड्यांचे पोत असलेले कपडे तिने फारसे बघितलेच नव्हते. तिच्या मनात आलं की असले मोहक कपडे घालून कोणतीही स्त्री एखाद्या पुरुषाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढू शकेल. फॅनी म्हणाली, किटी, तू नाटकात काम करायचीस का? तुझा कपडेपट बघून मला तर तसंच वाटतंय. त्या काळात चांगल्या घरातल्या स्त्रिया नाटकात काम करत नसत. त्या चारित्र्यवान नसतात अशी वंदता समाजात होती. फॅनीने हे विचारण्यातला उपहास किटीला लगेच समजला, पण तिने शांतपणे उत्तर दिले, मला नाटकं खूप आवडतात, पण प्रेक्षक म्हणूनच. मी स्टेजवर कधीच काम केले नाही. कपड्याचं म्हणाल तर आमच्या घरचा तो व्यवसाय असल्याने मला उत्तम कपड्यांची पहिल्यापासूनच आवड आहे. याच वेळी आपली सासू फॅनी हिच्या अंगावरचे साधे मातकट रंगाचे कपडे आणि कोणतेही अलंकार नसलेला चेहरा, केससुद्धा झटकून टाकलेले बॉनेट तिच्या नजरेतून सुटले नाही. सासूकडे बघून किटी पुढे म्हणाली, माफ करा, आता मी माझ्या नवऱ्याकडे जरा वेळ जाते. त्याच्याबरोबर फिरून मला माझे घर बघायचे आहे. यातले माझे घर हे शब्द फॅनी आईला खटकले. पहिल्या दिवशी या समोरच्या सलामीनंतर किटीला पोर्चमध्ये हसण्याचा गडगडाट ऐकू आला. म्हणून ती बाहेर आली. तिथे एक ऐसपैस गृहस्थ मिल्टनचे अभिनंदन करायला आले होते. मिल्टनने किटीची आपले वडील मिस्टर हेनरी हर्षी यांच्याशी ओळख करून दिली. हेनरी हर्षी भारी कापडाचा सूट घालून आले होते. त्यांनी नवीन सुनेचं तोंडभर कौतुक केलं आणि विनोदी बोलून तिला हसवून वातावरण खेळकर करून टाकलं. लवकरच ते त्यांचा निरोप घेऊन होमस्टीड या त्यांना देण्यात आलेल्या घरी परतले. साहजिकच किटीने मिल्टनला विचारले की ते आपल्या समवेत तिथे लँगस्टरला घरी राहणार नाहीत का? तेव्हा मिल्टनने सांगितले की त्यांच्या होमस्टीड या वंश परंपरागत घरात राहतात. आजूबाजूची शेती, मोकळे वातावरण, जनावरे यामध्ये त्यांचा वेळ चांगला जातो. किटी म्हणाली की तुझ्या आईवडिलांच्या स्वभावात किती फरक आहे. मला तुझे वडील आवडले, पण मला वाटतं तुझी आई फॅनीला मात्र मी पसंत पडले नाही. मिल्टन आणि किटी याचे सहजीवन सुरू झाले आणि नव्याची नवलाई संपल्यावर मिल्टन पुन्हा कामामध्ये मग्न झाला. आता त्याच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे मिल्क चॉकलेट बनविण्याचं. याचं चॉकलेटच्या गडबडीत असताना एकदा अचानक मिल्टन किटीला म्हणाला की आपण काही दिवस युरोप टूरला जाऊ. किटी म्हणाली की जाऊन काय उपयोग, तिथे सुद्धा तुझ्या डोक्यात सारखे व्यवसायासंबंधी विचार असतात. सावकाशीने जाऊ. किटीने स्वतःला चांगले रमवून घेतले होते. ती संगीतप्रेमी होती, उत्तम पियानो वादन करीत असे. सर्व लोकांशी चांगल्या प्रकारे हसत खेळत संभाषण करण्याची कला तिला अवगत होती. फुलांची आवड असल्याने माळ्यांच्या मदतीने तिने घराच्या सभोवताली उत्तम रचना करून बागा बनवायला सुरुवात केली. किलबिलणाऱ्या पक्ष्यांसाठी बागेत घरे तयार केली.
परंतु पाककलेची तिला फारशी आवड नव्हती. ती म्हणे की मी कॅथलिक असल्याने आणि मला स्वयंपाकांची आवड नसल्याने या मेनोनाईट बायकांशी मात्र माझे फारसे जुळत नाही. त्या मला त्यांच्यात सामावून घेत नाहीत. इसवी सन 1900 हे साल खूप महत्त्वाचं ठरलं. त्यावेळी अमेरिकेत उत्तम नोकरी करणाऱ्या माणसाला आठवड्याला साधारण $10 पगार मिळत असे. या काळात मिल्टनने अमेरिकन कॅरमल कंपनी या आपल्या स्पर्धक कंपनीला आपला उत्तम भरभराटीत चाललेला लँगस्टर कॅरमल कंपनी हा व्यवसाय $10 लाख किमतीला विकला. परंतु झालेल्या कराराद्वारे चॉकलेट डिव्हिजन मात्र त्याने स्वतःकडेच ठेवली. आता त्याला मिल्क चॉकलेट खुणावत होते. चॉकलेटशिवाय इतर कोणत्याही व्यवसायात त्याला उतरायचे नव्हते. खिशात प्रचंड पैसा होता आणि नवीन घडविण्याची उर्मी होती. मध्ये काही दिवस शांतपणे विचार करण्यासाठी किटीला घेऊन तो युरोप टूरवर गेला. पॅरिस, लंडन, स्वित्झर्लंड इथे त्यांनी थिएटर्स, ऑपेरा, निसर्ग दर्शनात आनंदाने दिवस घालवले. क्रूजवर असताना नेस्ले मिल्क चॉकलेट पिताना त्याच्या मनात विचार आला की मिस्टर कॅडबरी आणि मिस्टर नेस्ले या मंडळींना जे जमले ते मला काय नाही जमणार. मी सर्वसामान्य लोकांना परवडेल असा 5 सेंटला विकला जाणारा हर्शी बार बनवणार. मिल्क चॉकलेटवर मला लक्ष केंद्रित केलेच पाहिजे. त्याने आपले विचार किटीला बोलून दाखवले. ती म्हणाली, बघ, नुसत्या विचारांनी तुझे डोळे चमकू लागले आहेत. आता आपण परतीचा विचार करू. किटीने मिल्टनच्या कोणत्याच गोष्टीला विरोध केला नाही आणि त्याच्या व्यवसायात अहर्निश मग्न असल्याबद्दल तक्रार केली नाही. अधूनमधून होणाऱ्या ट्रिप्स, मिल्टनचे तिच्यावरील प्रेम आणि आपला छंद जोपासण्यात ती आनंदी असे. आपण एकमेकांशी श्रेणीनुसार संबंध ठेवण्यापेक्षा व्यक्ती म्हणून संपर्कात आलो तर अधिक चांगले आणि समाज उपयोगी कार्य करू शकू. आपले वास्तव्य असणारे जग त्यामुळे सुखी होईल. लँगस्टरला परतल्यावर मिल्क चॉकलेटवर मिल्टनचे प्रयोग सुरू झाले. त्याने निरीक्षण केले होते की स्विस चॉकलेटमध्ये मिल्क पावडर वापरली जाते आणि इंग्लंडमध्ये कंडेन्स मिल्क वापरतात. मिल्टनने ठरवले की आपण फ्रेश मिल्क वापरायचे. त्याला असा शोध लागला की दूध आणि चॉकलेट एकत्र करणं अवघड आहे, कारण दुधात 90% पाणी असतं. चॉकलेट करताना तयार होणाऱ्या कोको बटरमध्ये फॅट असते. फॅट आणि पाणी मिक्स होत नाही. त्याने 48 जर्सी गाईवर प्रयोग सुरू केला. तो पहाटे 4 वाजता उठून होमस्टीड गोट्यावर जात असे. मग काही दिवस तो तिथेच राहायला गेला. त्याच्या मदतीला आई फॅनी गेली. किटी लँगस्टरच्या घरात होती. एकाच छपराखाली वडील हेनरी हर्शी आणि आई फॅनी वेगवेगळे राहत होते. कोणत्या गाईचं दूध चॉकलेटसाठी सुटेबल आहे, कोणत्या प्रकारचे गवत खाल्ल्यावर कसे दूध येते याची निरीक्षण सुरू होते. तिथेच दूध घट्ट करण्यासाठी कंडेन्शन्स प्लांट उभारण्यात आला. क्रीमरी तिथे आधीपासून होतीच. कंडेन्शन क्रिया होताना साखर दुधात घालून उपयोग होत नव्हता. अनेक महिने यश आले नाही. सावकाश तासन तास हळूहळू तापमान वाढवत दूध गरम करावे लागत असे. अनेक महिन्यानंतर एकदाचा बार बनला. चव गोड, छान होती आणि गुळगुळीत पण होता. पण काही दिवसातच तो खराब झाला. असं होऊन कसं चालेल? मिल्क चॉकलेट बार अमेरिकेच्या ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पोहोचायला हवा. पुन्हा प्रयत्न सुरू केले. यश हुलकावणी देत होतं. मग स्कीम मिल्क वापरायला सुरुवात केली. साय वेगळी केली, बटर केले, गायी बदलल्या. असे करता करता कमी फॅटवाल्या दुधाचा समावेश केला. अनेक विविध प्रयत्नानंतर मनासारखा बार तयार झाला. तो दीर्घकाळ जसाच्या तसा राहिला. चव छान होती आणि सर्व निकष पूर्ण होत होते. अखेर मिल्टन हर्शीचे ताज्या दुधापासून चॉकलेट बनवण्याचे स्वप्न साकार झाले होते. ते आनंददायी वर्ष होते इसवी सन 19ची अखेर. पण नुसते स्वतःसाठी मिल्क चॉकलेट करण्याचा मिल्टनचा इरादा कधीच नव्हता. त्याला ते जनसामान्यापर्यंत पोहोचवायचे होते. त्यासाठी त्याची किंमत कमी ठेवायला हवी आणि किंमत कमी करायची असेल तर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवायला हवे. उत्पादन वाढवायचे तर दूध, साखर, कोको बीन्स याचा मुबलक पुरवठा हवा. यंत्रसामग्री आणि कामगार यात वाढ करायला हवी. या सर्व गोष्टी करायच्या तर कारखान्याची जागा मोठी हवी.
लँगस्टरच्या जागेत हे शक्य नाही. आता मिल्टन हर्शीकडे पैसा भरपूर होता. त्याने सहकाऱ्यांच्या मदतीने जागेचा शोध सुरू केला. त्याला नुसतीच फॅक्टरी उभी करायची नव्हती, तर इंग्लंडमध्ये कॅडबरीजनी जशी स्वतःची वसाहत कामगारांसाठी स्थापन केली होती, त्यांना झोपडपट्टीतून बाहेर काढले होते, त्याच्यापेक्षाही भव्य दिव्य काहीतरी करायचे होते. फिलाडेल्फिया, लँगस्टर, न्यूयॉर्क या परिसरात कित्येक जागांसाठी शोध मोहीम सुरू होती. पण अखेर काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणतात तशी गत झाली. इसवी सन 1902 मध्ये मिल्टनने मध्य पेन्सिल्व्हेनियात 1500 एकरपेक्षा जास्त जमीन विकत घेतली. हा तर त्याच्या होमस्टीड या बालपणातल्या घराजवळचा प्रदेश होता. डेरी चर्च गावालगतची मेनोनाईट कंट्रीतली जागा त्याने फॅक्टरीसाठी ठरवली. जागा दूरवर शेतीमधली होती. वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. सर्वत्र फक्त शेती करणारे लोक होते. आपल्या जन्मस्थानाजवळ एवढी मोठी फॅक्टरी उभारणं त्याला औचित्यपूर्ण वाटलं. शिवाय इथे नदी सदृश मोठा झरा पाण्यासाठी उपलब्ध होता. जवळच लाईमस्टोनची चुनखडीची मोठी खाण होती. त्याचा उपयोग फॅक्टरीच्या बांधणीसाठी होणार होता. सर्वत्र गवताळ पूर्ण असल्याने गायींची संख्या भरपूर होती. ताज्या दुधाचा स्वस्त व नियमित पुरवठा होणार होता. शिवाय आजूबाजूचे लोक थोड्याफार ओळखीचे असल्याने निष्ठावान कामगार मिळण्यास अडचण नव्हती. अनेक लोकांनी त्याला वेड्यात काढले. इतक्या दूरवर फॅक्टरीत लोक येणार तरी कसे? तयार माल पाठविण्याची सोय काय? सकारात्मक मुद्द्याबरोबरच नकारात्मक गोष्टी बऱ्याच होत्या. परंतु मिल्टनचा आत्मविश्वास दांडगा होता. अखेर मिल्टनचा दूरदर्शीपणा खरा ठरला. या जागेवर जगातला चॉकलेट बनवण्याचा सगळ्यात मोठा कारखाना उभा राहणार होता. कालांतराने मिल्क चॉकलेट बरोबर शेकडो प्रकारची चॉकलेट्स तिथे तयार होणार होती आणि ती नुसत्या अमेरिकेतच नव्हे तर जगभर पोहोचणार होती. फॅक्टरीसाठी शेतातील जागा साफ करण्यात आली. शेकडो मजूर त्यासाठी झटत होते. विविध आर्किटेक्ट मंडळीकडून प्लॅन मागवून मिल्टनने त्यात स्वतःच्या सुधारणा सुचवून प्लॅन निश्चित केला. सुरुवातीला फॅक्टरी 700 फूट लांब आणि 1 मजलीस होती. हेतू हा की इमर्जन्सी उद्भवल्यास कामगारांचा पायऱ्या उतरण्यात वेळ जायला नको. लाईमस्टोनच्या भिंती आणि स्टेल रूफ हे आगीपासून संरक्षण म्हणून वापरायचे ठरले. त्याला खर्च बराच जास्त होता, परंतु दीर्घकाळ टिकणारे उत्तम दर्जाचे बांधकाम हवे होते. बांधकाम सुरू असताना मिल्टन सतत पाहणी करण्यासाठी, सूचना देण्यासाठी हजर असे. पापा हेनरी हर्शी यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. त्यांचा रोज साईटवर फेरफटका होत असे. त्यांनी स्वतःचे मित्रमंडळ तयार केले होते. त्यांना घेऊन कौतुकाने ते फॅक्टरीचे कामकाज दाखविण्यासाठी येत असत. त्यांना वाचनाची आवड असल्याने होमस्टीड या राहत्या घरी त्यांनी स्वतःची लायब्ररी बनवली होती. एकंदरीत ते आपले जीवन आनंदात व्यतीत करत होते. मिल्टन या सुपुत्रामुळे त्यांना उत्तम कपडे, नोकर चाकर, पैसा अडका कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. त्यांना आनंदात बघून मिल्टनला धन्यता वाटे. फॅक्टरीच्या आजूबाजूच्या प्रदेशात गहू, मका, ओट्स याची मोठी शेती होती. त्याला मिल्टनने अजिबात धक्का लावला नाही. त्याचे मित्र त्याची चेष्टा करून विचारत, चॉकलेटचा धंदा चालला नाही तर तू पुढे काय करशील? मिल्टन अभिमानाने सांगत असे की मी शेती करेन, कारण मुळात मी शेतकरी कुटुंबातलाच मुलगा आहे. बघता बघता फॅक्टरीची इमारत उभी राहिली. 2 प्रचंड धुराडी बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असत. मिल्टनने सरकार दरबारी अर्ज करून जवळच्या हॅरिसबर्ग या मोठ्या गावापर्यंत रेल्वे लाईन टाकून घेतली. त्यामुळे माल बाहेर पाठवणे सोयीचे होणार होते. फॅक्टरीत मोठमोठे बॉयलर्स होते. अखंड आणि या मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा आवश्यक होता. त्याची सोय केली गेली. या सगळ्या गडबडीच्या काळात मिल्टनला किटीसाठी फारसा वेळ देता येत नसे. परंतु मिल्टनचे वडील हेनरी हर्शी तिला भेटायला लँगस्टरला जात. त्या दोघांच्या छान गप्पा होत. तिला ते स्वतःच्या आयरिश वंशाचे वाटत. त्यांच्यात मेनोनाईट असण्याची काहीच वैशिष्ट्ये नव्हती. थंडीच्या दिवसात एकदा अतिशय बर्फवृष्टी झाली होती. हेनरी हर्शी कुठेतरी बाहेर गेले होते. परत येताना त्यांची घोडागाडी होमस्टीड या त्यांच्या घरापर्यंत येणं बर्फामुळे शक्य नव्हतं. ते कोचमॅनला म्हणाले की इथून पुढे मी चालत जातो. बर्फातून वाट काढत जात असताना पाऊस सुरू होऊन ते भिजले. कसेबसे घराजवळ पोहोचले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते कोसळले.
नोकर चाकरांनी त्यांना डॉक्टरकडे नेण्यापूर्वीच त्यांचे प्राण गेले. मिल्टनला वाईट वाटले. फॅक्टरी सुरू होऊन धुराड्यातून धूर बाहेर पडलेला बघून त्यांचे डोळे नेहमीप्रमाणे आनंदाने चमकले असते. हार्शी कुटुंबाच्या दफनभूमीत त्यांचे दफन करण्यात आले. आई फॅनी खऱ्या अर्थाने आता विधवा झाली. तिने होमस्टीडमधील त्यांच्या वस्तू ताबडतोब निकालात काढल्या. त्यांची सर्व पुस्तके जाळून टाकली. या पुस्तकातील नवनवीन कल्पना वाचून त्या प्रत्यक्षात उतरवण्याच्या नादात त्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची विल्हेवाट लावली होती. म्हणून तिचा त्यांच्या पुस्तकावर राग होता. मिल्टनला आईची ही गोष्ट अतिशय खटकली. मिल्टनच्या म्हणण्यानुसार त्यांच्या काही कल्पना पुढे खऱ्या ठरल्या. उदाहरणार्थ ट्राऊट, माशांची शेती, अल्पाका, गवताची पैदास वगैरे. याच काळात मिल्टनची पत्नी किटी हिच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. तिला काही वेळेस हालचाली करण्यास त्रास होत असे. क्वचित तिचा तोलही जात असे. परंतु ती नेहमी उल्हासित असे. माझ्या दुखण्याकडे लक्ष देऊ नकोस, मी ठीक आहे असे सांगत असे. मध्येच एकदा सवड काढून मिल्टन तिला युरोपमधील डॉक्टरांना दाखविण्यास घेऊन गेला. विशेष गंभीर काही आढळले नाही. डॉक्टरांनी मसाज थेरपी सुरू ठेवण्यास सांगितले. उभयंता काही दिवसातच स्वगृही परत आले. या प्रवासात मिल्टनच्या डोक्यात काही विचारचक्र सुरू होते. तो नेहमीच भविष्यातली स्वप्ने बघत असे. आजूबाजूच्या गावातील लोकांना फॅक्टरीत जाणे सोयीचे व्हावे म्हणून मिल्टनने ट्रॉली लाईन टाकून घेतली. यामुळे माणसांची वाहतूक तसेच चॉकलेटची खोकी स्टेशनपर्यंत पोहोचणे सोयीचे होते. फॅक्टरी बघण्यासाठी लोक या ट्रॉलीतून येऊ लागले. नोकरी मिळवण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांची रीघ लागली. पॉवर जनरेटिंग प्लांट, प्रचंड मोठे बॉयलर्स आणि डायनामोज बघून लोक चकित होत. त्यांनी असं काही यापूर्वी बघितलंच नव्हतं. इसवी सन 1905 मध्ये उत्पादन सुरू करण्याच्या दृष्टीने फॅक्टरी सुसज्ज तयार झाली. मिस्टर विल्यम मुरे यांची ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली. बघता बघता प्रचंड मोठ्या प्रमाणात चॉकलेट बार तयार होऊ लागले. मिल्क बार नंतर आमंड बार बनला आणि त्यानंतर शेकडो प्रकारचे फ्लेवर्स त्यामध्ये आणले गेले. चॉकलेट बनवण्यासाठी लागणाऱ्या घटक पदार्थामध्ये कोको बीन्स महत्त्वपूर्ण आहेत. पण या बीन्स प्रथम कुठल्या देशातून आल्या, चॉकलेटचा इतिहास काय हे समजून घेणं खूप रोचक आहे. तर हे सर्व आपण पुढील भागामध्ये समजून घेऊया, जाणून घेऊया. हा भाग ऐकल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.